जिल्ह्यात सलग 3 दिवस पडणाऱ्या दमदार पावसाचा जोर आज कमी झालाय। पश्चिम भाग, शिराळा आणि वाळवा तालुका वगळता उर्वरित भागात पावसाने उघडीप दिली। चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सुरूच राहिली आहे। धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढत असून सायंकाळी धरणात 15.24 टीएमसी पाणीसाठा झाला असून 44% धरण भरलंय। कृष्णा आणि वारणा नदी दुथडी भरून वाहत आहेत। वारणा नदीवरील 5 आणि कृष्णा नदीवरील 4 बंधारे पाण्याखाली गेलेत। मांगले सावर्डे पूल पाण्याखाली असून बंधाऱ्याला जोडणारा रस्ता वाहून गेलाय। राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू झाल्यानंतर जिल्ह्याला पावसाने चांगलंच झोडपून काढलं। 3 दिवसाच्या जोरदार पावसानंतर जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाने उघडीप दिली। धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिलाय। कोयना आणि वारणा धरण परिसरात मुसळधार पाऊस सुरूच आहे। चांदोली धरणात 24 तासात 128 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। सोमवारी दिवसभर ही अतिवृष्टी सुरूच राहिली असून सायंकाळी 5 वाजेपर्यंत तब्बल 99 मिलीमीटर पाऊस झालाय। गेल्या 24 तासात वारणा धरणातील पाणीसाठ्यात 1 टीएमसी तर एकूण अवकेत 4.4 टीएमसी इतकी लक्षणीय वाढ झाली आहे। धरणात सध्या 14,277 क्युसेकने पाण्याची आवक सुरू असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून धरणातून विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आलाय। मांगले सावर्डे पूल सलग 3ऱ्या दिवशी पाण्याखाली आहे। त्याच्या बाजूला असलेला बंधाऱ्याला जोडणारा रस्ता वाहून गेलाय, त्यामुळे या रस्त्यासाठी पर्यायी मार्ग सुरू करण्यात आलाय। वारणा नदीवरील शिराळा, वाळवा आणि मिरज तालुक्यातील 5 पूल पाण्याखाली गेले असून वाहतुकीवर परिणाम झालाय। तसेच कृष्णा नदीवरील वाळवा तालुक्यातील बहे तसेच मिरजेमधील सांगली आणि म्हैसाळ बंधारे पाण्याखाली गेलेत। शिराळा, वाळवा, मिरज, पलूसह जिल्ह्यात अनेक भागात दिवसभर संततधार सुरूच राहिली आहे। हवामान खात्याने पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे। सांगली कोल्हापूर जिल्ह्याला जोडणारा मांगले सावर्डे बंधाऱ्यालगतच्या पुराच्या पाण्याने रस्ता वाहून गेलाय। वारणा नदीच्या पाणी पातळीत झालेल्या मोठ्या वाढीमुळे मांगले सावर्डे बंधाऱ्यालगतचा संपर्क रस्ता वाहून गेलाय। विशेषतः मांगले बाजूचा साईड रस्ता पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे खचून वाहून गेल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वारणा नदी दुथडी भरून वाहतीये। नदीच्या वेगवान प्रवाहाने बंधाऱ्यालगतच्या रस्त्याला मोठा फटका बसला असून रस्त्याचा काही भाग पूर्णपणे वाहून गेलाय। त्यामुळे मांगले आणि सावर्डे परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। वारणा नदीला आलेल्या पुरामुळे मांगले सावर्डे बंधाऱ्यालगतचा संपर्क रस्ता वाहून गेला असून या नुकसानीमागे पाटबंधारे विभागाचा निष्काळजी कारभार कारणीभूत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येतोय। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार वारणा नदीला पूर येण्यापूर्वीच मांगले सावर्डे बंधाऱ्यात बॅरिगेड टाकण्यात आले होते, मात्र नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्यापूर्वी ते वेळेत काढून न घेतल्याने पाण्याचा वेग आणि दाब वाढला। परिणामी मांगले बाजूचा साईड रस्ता खचून वाहून गेला आणि या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वारणा नदी दुथडी भरून वाहतीये। या पार्श्वभूमीवर योग्य वेळी आवश्यक उपाययोजना केल्या असत्या तर रस्त्याचं झालेलं नुकसान टाळता आलं असतं, असा दावा ग्रामस्थांनी केलाय। दरम्यान या घटनेची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी तसेच वाहून गेलेल्या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। महापालिकेकडून 16 महिन्यात जन्म प्रमाणपत्रांमध्ये सुधारणेच्या नावाखाली 39,906 दाखले देण्यात आले असून त्यापैकी 3,827 दाखले खोट्या पद्धतीने बोगस देण्यात आलेत। हे दाखले रद्द करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी माजी खासदार किरीट सोमय्या यांनी बोलताना केली। जिल्हाधिकारी कार्यालयात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण तसेच जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याबाबत माजी खासदार सोमय्या सांगलीत आले होते। त्यांनी महापालिकेच्या मंगलधाम कार्यालयाला भेट देऊन जन्मदाखल्याबाबतची माहिती घेतली। यावेळी त्यांच्यासोबत महापौर धीरज सूर्यवंशी, गटनेते संदीप आवटी, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त अश्विनी पाटील आणि गिरीश पाठक उपस्थित होते। किरीट सोमय्या म्हणाले, सांगली शहरात मोठ्या प्रमाणावर जन्म प्रमाणपत्र घोटाळा झाल्याचं सिद्ध झाले। गेल्या 16 महिन्यात 39,906 दाखले देण्यात आले, त्यापैकी 3,827 प्रमाणपत्रे खोट्या पद्धतीने देण्यात आली असून ती रद्द करण्याचा निर्णय महापौर आणि अतिरिक्त आयुक्तांच्या उपस्थितीत घेण्यात आलाय। उर्वरित 35,000 प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यासाठी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना विनंती करण्यात आली। या प्रकरणात FIR ही दाखल करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। 17 ते 18 महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या या प्रकारात अनेक वर्षांपूर्वीच्या जन्मनोंदींची प्रमाणपत्रे देताना शासनाने घालून दिलेल्या नियमांचं पालन झालं नाही। जुने दाखले देताना आवश्यक चौकशी आणि पुरावे घेणं बंधनकारक आहे, तसेच शासनाचे निर्देश आहेत। अशा प्रकरणांमध्ये संबंधितांनी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करावी लागेल। महापालिका प्रशासनाने जन्मदाखल्यात सुधारणा केल्याचं सांगितलं असलं तरी नेमक्या कोणत्या सुधारणा करण्यात आल्या याची तपासणी करावी लागेल।
अवघ्या 10 दिवसांपूर्वी प्रशासनाने कोणताही घोटाळा नसल्याचा दावा केला होता. मात्र आता हजारो प्रमाणपत्रांबाबतचा घोळ समोर आल्याचा आरोप त्यांनी केलाय. तसेच नवजात बालकांच्या जन्म नोंदणीवर या कारवाईचा कोणताही परिणाम होणार नसून नागरिकांमध्ये याबाबत गैरसमज पसरवले जात असल्याचे किरीट सोमय्या यांनी स्पष्ट केले. उरण ईश्वरपूर शहरातील गजबजलेल्या नागरी वस्तीत माजी नगराध्यक्ष विजयभाऊ पाटील यांच्या जुन्या घरासमोरील रिकाम्या पडक्या जागेत बिबट्याचे सकाळी दर्शन झालं आणि एकच खळबळ उडाली. सकाळी 9 ते दुपारी 2 अशा 6 तासांच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलंय. बघ्यांची गर्दी आणि बिबट्याचा थरार याच्यामध्ये पोलिसांची दमछाक झाली. संपूर्ण शहरातील तरुणाई बिबट्याला पाहण्यासाठी त्या ठिकाणी जमल्याने रेस्क्यू ऑपरेशनमध्ये अडथळे येत होते. बिबट्याने एका तळघरात आश्रय घेतल्याने त्याला तिथेच थांबवून ठेवण्यात युवकांनी पुढाकार घेतला आणि बिबट्याला जेरबंद करणं सोपं झालं. अखेर 6 तासांच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला बेशुद्ध होण्याचे इंजेक्शन देऊन जेरबंद करण्यात आले. माजी नगराध्यक्ष विजय पाटील यांच्या घरासमोरील पडक्या जागेत सकाळी नागरी वस्तीत बिबट्याचा लपंडाव पाहायला मिळाला. भर दिवसा शहरात बिबट्या आल्याने एकच खळबळ उडाली होती. वन विभागाच्या पथकाने 6 तासांचं रेस्क्यू ऑपरेशन राबवत बिबट्याला बेशुद्ध होण्याचे इंजेक्शन देऊन जेरबंद केला. सकाळी माजी नगराध्यक्ष विजय पाटील यांच्या घरासमोरील जुन्या पडक्या घरात काहींना बिबट्याचं दर्शन झालं. त्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली. बघता बघता ही बातमी शहरभर पसरली. त्यामुळे बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी येथे गर्दी केली होती. हा बिबट्या महादेव मंदिराच्या परिसरात पडीक जागेत झुडपात लपून बसला होता. नागरिकांच्या गोंगाटामुळे राजेंद्र पाटील यांच्या तळघरात त्याने आश्रय घेतला. त्यामुळे 1 वाजण्याच्या सुमारास वन विभागाचं पथक रेस्क्यू व्हॅनसह घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने सापळा लावला. मात्र नागरिकांची मोठी गर्दी आणि गोंगाट यामुळे बिबट्याला पकडण्यात अडथळे येत होते. काही वेळा बिबट्या झुडपातून बाहेर आला होता. मात्र लोकांची गर्दी पाहून तो पुन्हा लपून बसला. काही वेळाने हा बिबट्या राजेंद्र पाटील ताकारेकर यांच्या घराच्या तळमजल्यात घुसला. त्यावेळी वन विभागाच्या पथकाने संरक्षण किट घालून जाळी टाकून बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र 2 वेळा या जाळीतून बिबट्याने पलायन केलं. या झटापटीत वन विभागाच्या एका कर्मचाऱ्याला तार लागून दुखापत झाली. अनेक तासांच्या परिश्रमानंतरही बिबट्या सापडत नव्हता. हा बिबट्या पुन्हा नागरी वस्तीत घुसण्याची भीती होती. त्यामुळे वन विभागाने या घराचा तळमजला जाळी लावून बंद केला. तळमजल्यात असलेल्या 4 चारचाकी गाड्या खाली बिबट्या लपून बसला होता. वैद्यकीय पथकाने बिबट्याला बेशुद्ध होण्याचे इंजेक्शन दिलं. वन विभागाच्या शार्प शूटरनी अचूक नेम धरत बिबट्याला हे इंजेक्शन दिलं. बिबट्या बेशुद्ध झाल्यानंतर त्याला पिंजऱ्यात घालून रेस्क्यू व्हॅनमधून वन विभागाच्या कार्यालयात नेण्यात आले. तासाभरानंतर हा बिबट्या शुद्धीवर आला. त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. कृष्णा नदीला येणाऱ्या संभाव्य पुराच्या पार्श्वभूमीवर सांगलीत NDRFचं पथक दाखल झालंय. या पथकामध्ये 35 जवानांचा समावेश असून पूर परिस्थितीच्या वेळी अडकलेल्या लोकांची व्यवस्थित सुटका करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व साहित्यानिशी हे पथक सांगलीत पोहोचलंय. आज त्यांनी नदीकाठावर जाऊन पाण्याच्या पातळीची पाहणी केली. नदीच्या पाणी पातळीनुसार शहराच्या भागात पाणी साठणाऱ्या ठिकाणी जाऊन त्यांनी पाहणी केली आहे. कृष्णा आणि वारणा नदीचा संगम, हरिपूर, डिग्रज, आष्टा, हळबाग या पूर येणाऱ्या ठिकाणांचा तेथील स्थानिक लोकांशी चर्चा करून आढावा घेतलाय. प्रशासन वेळोवेळी ज्या सूचना जारी करतं त्यांची तंतोतंत अंमलबजावणी नागरिकांनी करावी असं आवाहन NDRF पथकाचे प्रमुख इन्स्पेक्टर संजय कुमार मोर्या यांनी केलंय. जिल्हा नियोजन समितीवरील गेल्या काही महिन्यांपासून रखडलेल्या निवडींना अखेर आज मुहूर्त मिळालाय. राज्य शासनाच्या नियोजन विभागाकडून 15 जणांची जिल्हा नियोजन समितीवर निवड करण्यात आली आहे. आमदार गोपीचंद पडळकर, खासदार धैर्यशील माने यांच्यासह 15 जणांची वर्णी लागली. त्यामध्ये भाजपला 7, शिवसेनेला 3, राष्ट्रवादी काँग्रेसला 2 यांसह घटक पक्ष असलेला रिपाई, आठवले गट, जनसुराज्य पक्ष, रयत क्रांती संघटना यांच्या प्रत्येकी 1 कार्यकर्त्यास DPCवर निवड करण्यात आली आहे. जिल्हा नियोजन समितीवर नामनिर्देशित सदस्य तसेच विशेष निमंत्रित सदस्यांची निवड केली जाते. मागील काही महिन्यांपासून नियोजन समितीवरील सदस्यांच्या निवडी रखडल्या होत्या. मात्र सरकारकडून अखेर नियुक्त्या करण्यात आल्या. गोपीचंद पडळकर, धैर्यशील माने यांच्यासह 15 जणांची वर्णी लागली. DPCवर विधिमंडळ आणि संसद सदस्यांमधून 2 निवडी करण्यात येतात. त्यामध्ये धैर्यशील माने आणि गोपीचंद पडळकर यांची वर्णी लागली आहे.
नियोजनाचे ज्ञान असलेल्या 2 सदस्यांमधून भाजपचे नेते आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख आणि भाजपचे दीपक शिंदे म्हैसाळकर यांची निवड झाली. जिल्हा नियोजनाचा अनुभव असलेल्या 11 विशेष निमंत्रित सदस्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, जयश्रीताई पाटील, भारती दिगडे, विट्याचे वैभव पाटील यांचाही समावेश आहे. शिवसेनेकडून जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार, जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील यांची निवड झाली. अजितदादा राष्ट्रवादीकडून जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील, जगदाळे जनसुराज्याचे नेते समित कदम, आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात आणि रयत क्रांतीचे अमोल पाटील यांची निवड झाली आहे. डीपीसीवर नियुक्त करण्यात आलेल्या सदस्यांचा कालावधी शासनाकडून रद्द होईपर्यंत अथवा सध्याच्या मंत्रिमंडळाच्या कालावधीपर्यंत असेल असे आदेश नियोजन विभागाचे उपसचिव खेडकर यांनी काढले आहेत. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 444 कनिष्ठ लिपिक पदांच्या भरती प्रक्रियेला सहकार विभागाने 2 जुलै रोजी स्थगिती दिली आहे. या विरोधात बँक व्यवस्थापनाने कोल्हापूर येथील उच्च न्यायालयाच्या खंडपीठात याचिका दाखल केली. नोकर भरती स्थगिती आदेशात कोणत्याही स्पष्ट कायदेशीर तरतुदीचा उल्लेख नसल्याने न्यायालयात आव्हान देण्यात आल्याचे बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी सांगितले. जिल्हा बँकेने राज्य शासनाच्या मान्यतेनुसार आणि IBPS या संस्थेमार्फत 24 जूनपासून ऑनलाईन भरती प्रक्रिया सुरू केली. या प्रक्रियेद्वारे 444 कनिष्ठ लिपिक पदे भरण्यात येणार आहेत. भरतीसाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू असताना सहकार विभागाने 2 जुलै रोजी स्थगिती आदेश काढले. या निर्णयामुळे हजारो इच्छुक उमेदवारांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झाले. त्यामुळे जिल्हा बँकेने उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात जाण्याचा निर्णय घेतलाय. अध्यक्ष नाईक म्हणाले, नोकर भरती प्रक्रिया शासनाच्या धोरणानुसार आणि शासनानेच अधिकृत केलेल्या संस्थेमार्फत सुरू आहे. अशा प्रक्रियेवर संशय उपस्थित करणे म्हणजे स्वतःच्या शासनाच्या निर्णयावरच अविश्वास दाखवलाय. स्थगिती आदेशात भरती कोणत्या कायदेशीर तरतुदीच्या आधारे थांबवण्यात आली याचा कोणताही स्पष्ट उल्लेख नसल्याने हा आदेश उच्च न्यायालयात कायदेशीरदृष्ट्या टिकणार नाही. सद्यस्थितीत रोजगाराच्या संधी मर्यादित आहेत. अशा परिस्थितीत युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होत असताना भरतीला स्थगिती देणं दुर्दैवी आहे. या निर्णयामुळे हजारो उमेदवारांचे भवितव्य अडचणीत आले असून न्यायालयाकडून दिलासा मिळेल अशी अपेक्षा असल्याचं त्यांनी सांगितलं. शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेला लढा पावसामुळे रस्ता आणि वाहतुकीच्या अडचणीमुळे मुंबईतील आझाद मैदानावर होणारे 1 दिवसीय धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले. कामेरी येथील कर्मवीर शिक्षण संस्थेमध्ये झालेल्या शेतकरी बैठकीत शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीने अधिकृत घोषणा करत हा निर्णय जारी केला असून आंदोलनाची पुढील तारीख लवकरच जाहीर केली जाईल असे कॉम्रेड धनाजी गुरव यांनी स्पष्ट केले. मुंबई आणि परिसरात पुढील 24 ते 48 तासात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला. याच पार्श्वभूमीवर समितीने शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा विचार करून हा निर्णय घेतलाय. जिल्ह्यामधून हजारो शेतकरी मुंबईत येणार होते. मुसळधार पावसामुळे रस्त्याची दुरावस्था तसेच दरड कोसळणे वा वाहतुकीस अडचण निर्माण होणे या कारणास्तव आझाद पावसात गर्दीचं व्यवस्थापन करणं धोक्याचं ठरू शकतं. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय. चालू पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारवर दबाव आणण्यासाठी या धरणे आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. आंदोलन स्थगित झालं असलं तरी शेतकऱ्यांचा संघर्ष थांबलेला नाही. संघर्ष समितीने दिलेल्या संकेतानुसार पावसाचा जोर ओसरताच नवी तारीख आणि वेळ जाहीर केली जाईल. पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच लोकशाहीच्या मार्गाने विधिमंडळावर आणि सरकारवर दबाव आणण्यासाठी नवी रणनीती आखली जाते. जिल्हा पातळीवर समन्वय अधिक मजबूत करून पुढील वेळी आणखी मोठ्या ताकदीने मुंबईत जाण्याचं नियोजन बैठकीत करण्यात आले. शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांच्या उभाटा पक्षाची अंतिम विधी प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे त्यांना आता रामरक्षा स्तोत्राची आठवण झाली असल्याची टीका भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकारांशी बोलताना केली. जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याबाबत माजी खासदार सोमय्या सोमवारी सांगलीत आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय. अयोध्येतील श्रीराम मंदिरातील दान चोरीच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेना उभाटाने रामरक्षा स्तोत्र आणि हनुमान चालीसा पठण राज्यव्यापी आंदोलन केलं. त्याबाबत किरीट सोमय्या म्हणाले, माणसाला स्मशानभूमीत जाताना रामाच्या नावाची आठवण येते
उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची अंतिम संस्कार विधी प्रक्रिया सुरू झाली आहे, म्हणून त्यांना रामाच्या नावाची आठवण झाली आहे. मुंबई पुणे महामार्गावर मिसिंग लिंक बांधण्यात आला. या मिसिंग लिंकच्या बोगद्याजवळ दरड कोसळली आहे. या घटनेमुळे प्रकल्पाच्या कामाच्या गुणवत्तेवर आणि सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते. या संदर्भातील प्रश्नावर बोलताना किरीट सोमय्या म्हणाले, मिसिंग लिंकवर दरड का कोसळली? मिसिंग लिंक तयार होताना पुरेशी काळजी घेतली नव्हती का? हे सर्व काही तपासात समोर येईल असं मत त्यांनी व्यक्त केलंय. पलूस तालुक्यातील पुंदी ग्रामपंचायतीच्या भाजपच्या सरपंच सौ पूनम दीपक पाटील यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या अविश्वास ठरावाला सोमवारी झालेल्या विशेष ग्रामसभेत ग्रामस्थांनी बहुमताने मंजुरी दिली. अविश्वास ठरावाच्या बाजूने 581 तर विरोधात 484 मते पडल्याने हा ठराव 97 मतांच्या फरकाने संमत झालाय. सरपंचांविरुद्ध मंजूर झालेल्या अविश्वास ठरावास संमती देण्यासाठी आवश्यक पुढील कार्यवाहीच्या अनुषंगाने माननीय राजेश कदम गटविकास अधिकारी पलूस यांच्या आदेशानुसार श्री हनुमान मंदिरासमोरील खुल्या जागेत विशेष ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. ग्रामसभेला ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मतदान प्रक्रियेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या मतदानात एकूण 1068 मतदारांनी सहभाग घेतला. त्यापैकी अविश्वास ठरावाच्या बाजूने 581, विरोधात 484 तर 3 मतदार तटस्थ राहिले. त्यामुळे अविश्वास ठरावाला स्पष्ट बहुमत मिळाले. यापूर्वी काँग्रेस प्रणित ग्रामपंचायतीतील 10 सदस्यांनी सरपंच सौ पूनम दीपक पाटील यांच्या विरोधात अविश्वास दाखल ठराव केला होता. ग्रामसभेतील मतदानानंतर या ठरावावर ग्रामस्थांनीही शिक्कामोर्तब केल्याने पुंदी ग्रामपंचायतीच्या राजकारणात महत्त्वपूर्ण घडामोड घडली असून पुढील राजकीय प्रशासकीय प्रक्रियेकडे सर्वांचं लक्ष लागलंय.